पाहतोय महत्त्वाची बातमी। बारामती विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणी AIBचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता आहे। अहवालातून अपघाताची सत्य परिस्थिती समोर येणार आहे। आज अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होतोय। मुंबई पुणे आणि मुंबई नाशिक एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे। वाहतूक कोंडीचा हा मुद्दा आज सभागृहात सुद्धा गाजणार आहे। सर्वपक्षीय आमदारांची आज लक्षवेधी आहे। या वाहतूक कोंडीवर एक्सप्रेसवेवर अपघातानंतर वाहतूक कोंडीवर आता लक्ष वेधलं जाणार आहे। सत्ता स्थापन करताना काहींनी विलन ठरवलं, पण एक दिवस सत्य जनतेसमोर येईल। खासदार प्रतिभा धानोरकर यांची भावनाप्रधान स्पष्टोक्ती आहे। वेळ आल्यावर आप भीती जनतेसमोर नक्की मांडील असं देखील त्या म्हणतायत। भाजपाने सगळ्या शेवटच्या क्षणापर्यंत जेवढी ताकद वापरता येते तेवढं वापरण्याचा पूर्ण प्रयत्न केला। स्वतः देवेंद्र फडणवीस पासून, स्वतः बावनकुळे साहेबांपासून, स्वतः रवींद्र चव्हाणापासून सगळ्यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि आपल्या बाजूने निवडणूक लढवणारी मी एकटी। पक्षाचा कोणता नेता आला नाही, कोणता प्रवक्ता आला नाही किंवा कोणी आलं नाही किंवा कोणाचं कुठलंही पाठबळ या निवडणुकीत मिळालं नाही। आणि आपण पैशानं कमी होतो, आपल्याकडे पाहिजे तसा पॉवर नव्हता, पक्षाचं पाठबळ नव्हतं, तरी पण आपल्या 27 जागा आणि जनविकास सेनेच्या 3 जागा म्हणजे 30 जागापर्यंत म्हणजे स्पष्ट बहुमताच्या जवळपास आकडा आपण गाठला। नागपूरच्या बाजारगाव परिसरामध्ये औद्योगिक प्रदूषण आहे। रासायनिक पाणी थेट बोर नदीत आहे। नदीकाठच्या गावांना पाण्याचे स्रोत आता धोक्यात येताना दिसत आहेत। दूषित पाण्यामुळे मासेमारीवर देखील दुष्परिणाम होण्याची भीती आहे। वाशिममध्ये 12वी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण आणि या प्रकरणी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांचं वेतन हे रोखण्याचे आदेश आहेत। वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। यानंतर 37 शिक्षकांसह एका कर्मचाऱ्याचं चालू महिन्याचं वेतन रोखलंय। शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे। नागपूरमधलं शालार्थ ID घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात येतोय। शाळेत शिकवण्याकरता न गेलेल्या महिलेचा शालार्थ ID बनवलेला आहे, तो देखील बनावट बनवण्यात आलेला आहे। शालार्थ ID घोटाळ्यात आतापर्यंत 27 आरोपींना अटक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।